त्यानंतर अक्षरदानतर्फे पंडित तोरवर यांचा सत्कार होईल. त्यानंतर 10 मिनिटाचा मध्यंतर. बंधू भगिनींनो, आज आपण चित्तरंजन तोरवर यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अक्षरदान स्वयंमार्गदर्शकाची एक भूमिका अशी आहे की आपण आपल्या शहरातल्या गावातल्या मान्यवर व्यक्तींना सत्कारित केलं पाहिजे. त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आज या दोन संघटना एकत्र येऊन चित्तरंजन तोरगल यांचा सत्कार करीत आहेत. तोरगलांना अनेक पुरस्कार लाभलेले आहेत, परंतु अगदी अलीकडच्या काळातला हा जो वसंत देसाई स्मृती पुरस्कार त्यांना मिळाला, त्यानिमित्ताने हा आपण सत्कार करतो आहोत. आणि आपलं भाग्य असं की ज्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने हा पुरस्कार त्यांना दिला, त्याच संघटनेच्या बोरिवली शाखेचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप कबरे आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आलेले आहेत. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी श्री तोरगल यांना आमच्या अक्षरदान परिवारातर्फे उभेची शाल घालावी, त्यांना सन्मानपत्र द्यावं, पुष्पगुच्छ द्यावा आणि त्यांचा आपल्या हस्ते सन्मान करावा. खरं म्हणजे सगळ्यात अगोदर मी डॉक्टर गुजराती सरांना हृदयापासून धन्यवाद देतो की ही जी जाणीव आपल्या परिसरातील, आपल्या विभागातील एक खरोखर लौकिकाला गवसणी घालणारा कलाकार अनेक वर्ष राहतो आणि त्याची दखल घ्यावीशी आपल्यातल्याच कुणाला तरी वाटतं, यासारखं जे कौटुंबिक वातावरणातलं कौतुक असतं ते फार कमी लोक साध्य करू शकतात. आणि त्यामुळे मी सगळ्यात अगोदर सांगेन की कुठल्याही कार्यक्रमाला जमवलेल्या माणसांपेक्षा जमलेली माणसं ही फार महत्वाची असतात. आणि मला वाटतं आज तुम्ही जमलेली तोरगल साहेब आज इकडे किती माणसं उपस्थित आहेत यापेक्षा ती माणसं काय भावनेने इकडे उपस्थित आहेत हे खूप महत्वाचं आहे. मी मुद्दामून इकडे बोलण्यासाठी अशासाठी उभा राहिलेलो आहे की 1962 साली मी बोरिवलीमध्ये राहायला आलो. माझ्या वडिलांनी अंधरी एकसर भागामध्ये घर घेतलं. 1962 सालापासून जे कोणी इकडे असतील त्यांना माहिती आहे की एकसर गाव कसं होतं आणि काय होतं. बोरिवलीच्या बाबईच्याच म्युन्सिपालिटी शाळेत मी 4थी पर्यंत शिकलो. पुढे गोखले शाळेत शिकलो. आज जो काही परमेश्वरी कृपेने, नटेश्वराच्या कृपेने मला मान प्राप्त झालेला आहे, तो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा बोरिवली शाखेचा अध्यक्ष म्हणून असेल, मध्यवर्तीचा प्रमुख कार्यवाह म्हणून असेल किंवा नाट्य कलाकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून असेल, हे सगळं मिळवत असताना त्याच्या मागे जी सांस्कृतिक मूल्य आहेत ती खूप महत्वाची आहेत असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात
मी पाहिलेला पहिला चित्रपट आणि पहिलं नाटक ही 2 माइलस्टोन्स होती. माझ्या आजोबांनी माझ्या आईच्या वडिलांनी दाखवली. खंडे मी गिरगावात राहायचो पेपवाडीत, आणि मग बोर्लीमध्ये 1962 साली आला. तुम्ही मला सांगितलं तसं मी पाहिलेला पहिला चित्रपट होता मुघले आझम मराठीमध्ये, ज्यातले अजून काही दृश्य त्या वयात 6व्या-7व्या वर्षी पाहिलेली स्मरणातून गेलेली नाहीये. आणि पहिलं पाहिलेलं नाटक होतं दुरितांचे तिबेरचा. त्यामुळे अण्णा पेंढारकरांनी गायलेलं आई तुझी आठवण येते हे गाणं किंवा रेडिओवर कुठेही वाजलं तर त्या चाळीत मी धावत जायचो ते गाणं ऐकायला. हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की जेव्हा मी 1962 साली एकसर गावात राहायला आलो, मोदी बंगला म्हणून बंगला होता आणि त्याच्या अगोदर एक अशी बैठी चाळ होती आणि तिकडनं काही सूर कानी पडायचे. शाळेतून जाता येता कधीतरी काही माहित नव्हतं, एवढंच कळायचं माहिती होतं आईने सांगितलं की इकडे कोणी तोरगर म्हणून राहतात आणि ते खूप सुंदर आणि ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वगैरे कलाकार आहेत. तेव्हा माझं वय 8 वर्षाचं असेल. आज 50 वर्ष पूर्ण झाली. शाळेतून अर्ध्या चड्डीतून घरी जाताना माहित नव्हतं की आज जीन्सची पॅन्ट घालून त्याच व्यक्तीचा सत्कार करण्याचं भाग्य मला मिळणार. या आठवणी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्याच भागात मी लहानाचा मोठा झालो. आणि म्हणून गुजराती सर आज तुमचे हे खूप मोठे ऋण माझ्यावर आहेत की तुम्ही मला अशा कार्यक्रमाला बोलवलेत की 2 गुरुजनांनी ज्या गोखले शाळेत मी शिकलो त्याच शाळेचे पुढे सर मुख्याध्यापक झाले. माझ्याकडे आचवल सर हे मुख्याध्यापक होते, तोरगल साहेब. एक पूर्वीच्या पिढीतल्या लोकांचं हे जे फार मोठं मन असतं त्यांना मान हा धनाचा त्यांनी कधीच विचार केला नाही. कारण मला आठवतं जेव्हा मी बोर्ली शाखेचा अध्यक्ष झालो आणि आम्हाला विचारणा केली गेली की संगीत क्षेत्रातलं तुम्हाला कुठलं नाव, त्यावेळी मोहन जोशींना हे नाव लिहून पाठवलं माझ्या शाखेतर्फे आणि ते ताबडतोब मान्य झालं. मला आठवतं की जेव्हा मला पहिलं पारितोषिक मिळालं होतं एकांकिका स्पर्धेत इंटर कॉलेजमध्ये इंडियन नॅशनल थिएटरच्या, मला तो जो आनंद झाला होता, मला तो आनंद तोरगल साहेबांच्या प्रत्येक वक्त्यात त्यांच्या जेव्हा जेव्हा ते मला फोन करायचं तरी दिसला. म्हणजे कलाकार हा माणूस खरोखर कौतुकाचा किती भुकेला असतो, जसा देव भक्तीचा भुकेला असतो असं आपण गाण्यातून ऐकलेलं आहे. तर मी ह्या खरोखर या कलाकाराला एक कौतुक, याही वर्षी आपण काहीतरी करावं. आज मला वाटतं ते 80च्या घरात आहे आणि या वयात त्या माणसांनी आपल्या समोर हे त्यांचे गुण, आवाज आमचा आता 55-56 वर्षीच आवाज जायला लागले, तर 80व्या वर्षी ज्या माणसाला ही आवाज आहे त्याची दाद आपण खरोखर द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते दाद देणं हेच आपल्या रसिकांचं खरं कर्तव्य आहे. मी परमेश्वराचरणी तोरगल साहेबांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची ही अजून कलेची कारकीर्द चांगली व्हावो, बहरत राहो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्यांना विनम्र अभिवादन करतो, गुजराती सरांना विनम्र अभिवादन करतो. ज्या दोन्ही संस्थेने हा सत्कार घडवून आणला त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. खरोखर आपल्या विभागातल्या आपल्या परिसरात असे अनेक गुणवान आहेत की ज्यांना तुमच्यासारख्या माणसांकडे येऊन पुढे नाही सांगणार की आम्हाला आमचे सत्कार करा, आमची ओळख लोकांना करून द्या. लोकांना ओळख असते फक्त त्यांच्या पुढे, कधीतरी तुमच्यासारख्या व्यक्तीने त्यांना नेणं हे गरजेचं असतं. मी तुमच्या हृदयापासून इकडे आभार व्यक्त करतो. मला इकडे बोलवलं, मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी संपादिका सरिता या सूचना करतो की तिने आता कलाकारांचा सन्मान करावा. संवादिनीवर आहे जयंत फडके. यावेळी तोरगल शास्त्रीय गायन करत होते त्यावेळी त्यांना तबल्यावर सिद्धेश कामत यांनी साथ केली. त्यांचा सन्मान आपण करत आहोत. सिद्धेश कामत. आता नाट्यगीता करता तबल्यावर साथ करताय प्रकाश सावंत. हे मल्हारराव कुलकर्णीचे शिष्य आहेत, लक्षात घ्या. तानपुऱ्यावर अतिशय सुरेल साथ जी केलेली आहे ती सागर सावरकर यांनी केलेली आहे. तो आपल्या तोरगलांचा शिष्य आहे. आणि तानपुऱ्यावर
पुन्हा साथ केली की सौ उदिता रानडे ही अतिशय चांगली गायक आपल्या बोरिवलीला आता लाभलेली आहे. ती विले पार्लेहून आता आपल्या बोरिवलीला सासूरवासाला आलेली आहे. मी तोरगलांना अशी विनंती करतो की त्यांनी आता नाट्यगीत सादर करावी. एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम चालू असताना एक जे दातृत्व म्हणतात त्या दातृत्वाचा परिचय मला झाला. सिद्धार्थ ग्रुप यांच्या संचालकांची वगैरे नावं सांगण्याला मला मनाई करण्यात आलेली आहे. सिद्धार्थ ग्रुपने श्री अक्षरधनला हा कार्यक्रम आता प्रायोजित केलाय असं करून त्यांनी मला पैशाचं पाकिट पाठवलेलं आहे. मी ते मोजलेले नाही पैसे, परंतु भरपूर पैसे आहेत मला खात्री आहे. त्यामुळे त्यांनी ते त्या ठिकाणी दिले आणि म्हणून मी श्री ताम्हाणे यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि आमचा हा सन्मान स्वीकारावा. धन्यवाद. अभिनेते विनय आपले हे काल दिवंगत झाले, त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूयात. असेल 2 मिनिटं उभे राहूया. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला अतिशय मनापासून शांती देवो. धन्यवाद. एका कवीने असं म्हटलं आहे, आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे, म्हणजेच ते लोकांच्या मनाला भिडतं. ज्याने त्याने गावे आपल्या हृदयातले गाणे, इतरांसाठीही पण आपल्याच लयी आपल्याच तालावर ते म्हटलं पाहिजे, म्हणजे ते मनाला भिडतं आणि इतरांना आवडतं. आता आपण नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात पहिलं गाणं सादर करणार आहेत पंडित तोरगल. सगळ्यांचं आवडतं आणि सगळ्यांना माहीत असलेलं वसंतराव देशपांडेंचं गुंतता हृदय हे गीत वसंतराव कानेटकरांच्या नाटकातलं आहे. मत्स्यगंधा या नाटकात ते म्हटलेलं आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी त्याला संगीत दिलेलं आहे. पराशर ऋषी व मत्स्यगंधा यांच्यातील प्रणय व विरह या गाण्याच्या 2 कडव्यांमध्ये अभिप्रेत झालेला आहे. तेव्हा ऐकूया गुंतता हृदय. Yeah.
या नाटकात मीरेला पाहून तिच्या सौंदर्यावर मुग्ध झालेल्या मेवाडच्या राजाच्या तोंडी हे गीत दिलेलं आहे. आणि हे प्रसिद्ध गीत गायक रामदास कामत यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा ही दोन्ही गीतं सादर करणार आहेत पंडित तोरकर. आनंदे नटती आणि दुसरं स्वप्नात पाहिले गे ते राघवे.